अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. स्वामी प्रकट दिनापर्यंत हे 2 अध्याय रोज वाचा. सर्व इच्छा पूर्ण होतील, तसेच संकट, आजारपण, बाधा, दुःख, दारिद्र्य दूर होतील. स्वामी महाराजांचा प्रकट दिन जवळ येत आहे. सर्व स्वामी भक्तांना एकच ओढ असते, ते स्वामी महाराजांच्या प्रकट दिनाची. सर्व स्वामी भक्त आपापल्या इच्छेने, आपापल्या मनाने स्वामी महाराजांची सेवा करतात. आपण स्वामी महाराजांची जमेल ती सेवा करावी, आपल्या इच्छेने करावी. आपण आपल्या वेळेनुसार कोणतीही सेवा अगदी करू शकता. स्वामी महाराजांची सेवा केल्याने, दत्त महाराजांची सेवा केल्याने आपल्या जीवनातील बऱ्याच अडचणी, समस्या, बाहेरील बाधा, वाईट नजर, शत्रू दूर होतात व नेहमी मन पॉझिटिव्ह राहतं. घरामध्ये नेहमी पॉझिटिव्हिटी जाणवते. स्वामी महाराजांचा प्रकट दिन जवळ येत आहे. यानिमित्त आपण दत्त महाराजांची ही सेवा करायलाही विसरू नका. स्वामी महाराज हे दत्त अवतारी आहेत. स्वामी महाराजांची करा, दत्त महाराजांची करा, कोणतीही सेवा करा, पण प्रकट दिनापर्यंत तुम्ही अगदी तुमच्या इच्छेने सेवा करायला सुरुवात करा. हे 2 अध्याय तुम्ही प्रकट दिनापर्यंत तुम्ही रोज पठण केले तर मोठ्यात मोठ्या इच्छा तुमच्या मनातील पूर्ण होतील व तुमच्या ज्या काही समस्या, अडचणी आहेत, आजारपण आहे, बाहेरील बाधा आहेत, दुःख आहे, जे लोक आहेत विनाकारण तुम्हाला त्रास देत आहेत, शत्रुपीडा आहे, वास्तुदोष आहे, पितृदोष आहे, सर्व दूर होतील व जीवनातील प्रत्येक इच्छा तुमच्या मनातील पूर्ण होतील. यासाठी तुम्हाला हे अध्याय 2 वाचन करायचं आहे. हे अध्याय कोणते आहेत, कसं पठण करायचं आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला एक लाईक अवश्य करा. कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. सर्व स्वामी भक्तांना ओढ असते ते स्वामी महाराजांच्या प्रकट दिनाची. प्रकट दिन म्हटलं की दिवाळीप्रमाणे हा दिवस आहे. या दिवशी सर्व स्वामी भक्त एकत्र येऊन स्वामी महाराजांची आपल्या इच्छेने, आपल्या मनाने सेवा करतात. पण आपण कोणतीही सेवा करतो किंवा कोणत्या सेवा कराव्या, आपण हे अध्याय 2 अध्यायाचं वाचन प्रकट दिनापर्यंत केले तर आपल्या मोठ्यात मोठ्या इच्छा पूर्ण होतील. कर्ज झालं आहे, घरामध्ये निगेटिव्हिटी आहे, आजारपण आहे, दुःख, दारिद्र्य, बाहेरील बाधा आहेत, कष्ट, भरपूर कष्ट चालू आहेत, मेहनत चालू आहे, पण तुमच्या मनासारखं यश प्राप्त होत नाही. घरामध्ये नेहमी निगेटिव्हिटी जाणवते. यासाठी तुम्हाला हे 2 अध्याय रोज पठण करायचं आहे. अगदी तुम्हाला रोज कोणतीही सेवा करता येत नाही तर फक्त 10 मिनटाची ही सेवा आहे. अगदी 10 मिनटं लागतात, जास्त वेळ लागत नाही. ही सेवा करायला विसरू नका. जीवनामध्ये बरेच कष्ट, मेहनत घेऊनही प्रगती होत नाही, प्रकृती व्यवस्थित राहत नाही, आरोग्य व्यवस्थित राहत नाही, घरामध्ये कोणीही सुखी नाही, सर्व दुःखामध्ये आहेत, घरामध्ये निगेटिव्हिटी आहे, जे वाईट लोक आहेत, शत्रू आहेत, ते विनाकारण त्रास देत आहेत. यासाठी ही सेवा करायला विसरू नका. आपण स्वामी महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत कोणतीही सेवा करतो, 1000 पटीने आपल्याला त्या सेवेचे फळ नक्कीच मिळते. तेव्हा तुम्ही ही सेवा करा. अगदी 10 मिनटाची सेवा आहे. वेळेचे कोणतेही बंधन नाही. अगदी तुम्ही कुठेही सेवा करा. ही सेवा तुम्हाला अगदी कुठेही करता येते. रोजची धावपळ आहे, लहान मुले आहेत किंवा रोज तुम्हाला कष्ट, मेहनत ही घ्यावी लागते. यासाठी बाहेरही जावं लागतं, काही कामे आहेत. तेव्हाही तुम्ही फक्त 10 मिनटं वेळ काढून ही सेवा करायला सुरुवात करा. मोठ्यात मोठा आजार बरा होतो, बाहेरील बाधा दूर होतील, संकट, दारिद्र्यता सर्व दूर होऊन तुमच्याही जीवनामध्ये नेहमी तुम्ही पॉझिटिव्ह राहाल. घरामध्ये प्रत्येक व्यक्ती आनंदी व सुखी व प्रगती होईल प्रत्येक व्यक्तीची. तुम्हालाही असं वाटत आहे की आपल्या घरामध्ये काही ना काही निगेटिव्हिटी आहे, बाहेरील बाधा आहेत, वाईट नजर आहे, कर्ज भरपूर झालं आहे, काही केल्याने तुम्ही जे कष्ट, मेहनत करत आहात त्यामध्येही तुम्हाला यश म्हणेल ते मनासारखं यश प्राप्त होत नाही. यासाठी तुम्ही हे 2 अध्याय स्वामी महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत पठण करायला सुरुवात करा. काही दिवसात तुम्हाला अनुभव येतील की तुमच्या जीवनातील प्रत्येक काही समस्या, संकट, दुःख, दारिद्र्य, आजारपण आहे दूर झालं आहे. तर हे अध्याय तुम्हाला
अगदी कुठेही बसून तुम्ही हे अध्यायाचं पठण करू शकता. हे अध्याय आहेत गुरुचरित्रातील 14वा व 18वा अध्याय. 18वा अध्याय पठण केल्याने अचानक लक्ष्मी प्राप्ती होते. अखंड लक्ष्मी तुमच्या घरामध्ये वास करते. घरातील निगेटिव्हिटी दूर होते. जे काही कर्ज झालं आहे, बऱ्याच दिवसापासून कर्जामध्ये आहात, एक झालं की एक कर्ज वाढत चाललं आहे. कर्ज कमी होण्याचं नाव घेत नाही. खूप वाईट विचार मनामध्ये येत आहेत. जीवनामध्ये खूप त्रास आहे, संकट आहेत. त्यासाठी तुम्ही ह्या अध्यायाचं पठण करा, दररोज करा. 14वा अध्याय पठण केल्याने जीवनामध्ये काही निगेटिव्ह गोष्टी आहेत, वाईट लोक आहेत, शत्रुपीडा आहे. घरामध्ये कितीही कोणतेही उपाय, सेवा चालू आहेत, तरीही जीवनामध्ये कोणतेही अनुभव येत नाही. तेव्हा तुम्ही हे 2 अध्याय पठण करून बघा. तुमच्या जीवनातील मोठ्यात मोठ्या काही अडचणी, समस्या आहेत, ते दत्त महाराज लवकरात लवकर दूर करतील. मनामध्ये विश्वास ठेवा. पहिल्या दिवशी तुम्ही संकल्प बोला. स्वामी महाराजांचा, दत्त महाराजांचा फोटो घरामध्ये असेल तर संकल्प सोडायचा आहे. हातामध्ये थोडंसं पाणी, अक्षता, हळदी, कुंकू, फुले घेऊन तुम्हाला बोलायचं आहे की तुमच्या जीवनामध्ये काय कष्ट आहे, कोणत्या इच्छेसाठी तुम्ही करत आहात, ते दत्त महाराजांना, स्वामी महाराजांना प्रार्थना करा व हे पाणी तामणामध्ये सोडून पहिल्या दिवशी संकल्प करा. जमेल तेवढी सेवा करा. अगदी प्रकट दिनाला थोडे दिवस बाकी आहेत, तोपर्यंत तुम्ही ही सेवा सुरू ठेवा. तुम्हाला हे जे ग्रंथ आहेत ते अगदी 10 रुपयामध्ये कुठेही मिळून जातात. छोटे छोटे ग्रंथ आहेत, ते तुम्ही घेऊन पठण करायला सुरुवात करा. अगदी तुम्ही कामावरती आहात तिथेही तुम्ही या अध्यायाचं पठण करू शकता. जीवनामध्ये बऱ्याच अडचणी आहेत, त्या दूर होण्यासाठी आपण कोणतीही सेवा मनापासून अवश्य करावी. त्या सेवेचे फळ 1000 पटीने नक्की मिळते. स्वामी महाराजांची व दत्त महाराजांची कोणतीही सेवा करा. फक्त मनामध्ये विश्वास ठेवा की तुमच्या जीवनाचं कल्याण करणारे स्वामी महाराज आहेत, दत्त महाराज आहेत. तुम्हाला जो भक्त स्वामी महाराजांची व दत्त महाराजांची मनापासून सेवा करतो, तो भक्त कधीही कष्टामध्ये किंवा संकटामध्ये तो भक्त नसतो. यासाठी आपण मनातून सेवा करावी. जमेल ती सेवा करा. नामस्मरण सुरू ठेवा. नामस्मरणामध्येही भरपूर ताकद आहे. जिथे कुठे नामस्मरण चालू असतं तिथं साक्षात दत्त महाराज असतात, स्वामी महाराज असतात. त्यासाठी आपण नामस्मरण करण्याला कोणतेही बंधन नाही किंवा तुम्ही याच वेळेमध्ये करायला हवं, त्या वेळेमध्ये करायला नको, असं कोणतंही तुम्हाला बंधन नाही. त्यासाठी नामस्मरण अगदी तुम्ही कुठेही करू शकता. नामस्मरण करण्यामध्ये कोणतेही तुम्हाला बंधन नाही. फक्त विश्वासाने करा. ही पोथी अगदी तुम्हाला कुठेही मिळून जातात. गुरुचरित्रातील हे अध्याय 2 आहेत. हे वाचन करू नये, कारण गुरुचरित्र हा ग्रंथ खूप पवित्र आहे. हा ग्रंथ आपण सारखा उघडून त्यामधील 2 अध्यायांसाठी आपण हा ग्रंथ उघडायचा, तो ग्रंथ पुन्हा ठेवायचा, असा कधीही ग्रंथाला तुम्ही हात लावू नये. हा ग्रंथ अतिशय पवित्र ग्रंथ आहे. तर तुम्ही हे छोटे ग्रंथ असतात, 14वा अध्याय व 18वा अध्याय अगदी तुम्हाला कुठेही मिळून जातात. 10 रुपयामध्ये हे अध्याय तुम्हाला ग्रंथ मिळतात. हे ग्रंथ घेऊन तुम्ही या अध्यायाचे दररोज पठण करा. अगदी तुमच्या मनातील इच्छा काही दिवसातच दत्त महाराज पूर्ण करतील. बरेच कष्ट, मेहनत करूनही फळ मिळत नाही, तेव्हा आपण सेवा सुरू ठेवायच्या आहेत. कष्टासोबत सेवा सुरू असेल, तुमच्यावर ज्या काही समस्या, अडचणी आहेत त्या दूर होण्यासाठी वेळ लागत नाही. फक्त मनामध्ये विश्वास असायला हवा. आपण जे काही प्रयत्न करत आहोत ते प्रयत्न कायमस्वरूपी चालू ठेवायचे आहेत. असे नाही की आपण हे अध्याय पठण करत आहोत तर आपण घरामध्ये बसून राहायचं आहे. आपले जे कष्ट आहेत, प्रयत्न आहेत, हे सुरू ठेवा. त्यासोबतच तुम्ही हे सेवा सुरू ठेवा, उपाय सुरू ठेवा. नक्की जीवनामध्ये एक ना एक दिवस असे येतो की स्वामी महाराज व दत्त महाराज जीवनाचं कल्याण करतात. या छोट्या छोट्या सेवा आहेत, अगदी कुठेही आणि कधीही करू शकता. करायला विसरू नका. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटही करा. व्हिडिओला एक लाईक अवश्य करा. श्री स्वामी समर्थ.